नमस्ते. मी शरद, चार्टर्ड मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे. आजचा आपला विषय जो आहे, ज्याच्या चर्चा आज सतत आपल्याला होत असताना पाहायला मिळतात, तो विषय आहे मंदी. आणि ही चर्चा जी चालू आहे ती आहे अमेरिकेच्या बाबतीत. अमेरिकेमध्ये खूप मोठ्या प्रमाणात मंदीच्या चर्चा चालू आहेत. एकूणच अर्थव्यवस्थांमध्ये वेगवेगळ्या देशांमध्ये अमेरिकेच्या मंदीबाबत किंवा अमेरिकेमध्ये होऊ घातलेल्या मंदीबाबत चर्चा अशा प्रकारच्या ऐकायला मिळतात. अमेरिकेमध्ये खरंच मंदी येणार का? या मंदी पाठीमागची कारणं काय आहेत? त्या मंदी आल्यानंतर किंवा मंदीच्या पूर्वी ज्या काही परिस्थिती तयार होतात त्या परिस्थितींबद्दल, एकूणच मंदीची कारणं या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत. आणि खरंच अमेरिका ही मंदीच्या उंबरठ्यावर आहे का, याचा डेटा अनालिसिस करून आपण या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये चर्चा करणार आहोत. मंदी म्हणजे नक्की काय आणि मंदी पाठीमागची कारणं म्हणजे नक्की काय? मंदी म्हणजे रिसेशन, आणि ही रिसेशन येण्यापाठीमागची कारणं कुठली आहेत? तर अतिरिक्त वाढणारी महागाई. ज्या वेळेस या महागाईचं अस्तित्व अर्थव्यवस्थेमध्ये अधिक काळ टिकून राहतं, म्हणजे खूप जास्त काळापर्यंत सतत महागाईची परिस्थिती अर्थव्यवस्थेमध्ये ज्यावेळेस निर्माण होते, त्यावेळेस मंदीबाबतची चर्चा चालू होते. मग महागाई म्हणजे नक्की काय? महागाई ज्या विषयी आज आपण सतत ऐकत असतो की महागाई वाढत चाललेली आहे, ही चर्चा गेल्या 3-4 वर्षापासून सतत आहे. ही महागाई म्हणजे नक्की काय? महागाई म्हणजे इन्फ्लेशन. आणि इन्फ्लेशन म्हणजेच काय? ज्या वेळेस अर्थव्यवस्थेमध्ये वस्तू आणि सेवांच्या किमती यांमध्ये सतत वाढ होत जाते किंवा ही वाढ खूप काळापर्यंत तशाच प्रकारे अर्थव्यवस्थेमध्ये टिकून राहते, त्यावेळेस आपण अशा गोष्टींना महागाई असं म्हणतो, इन्फ्लेशन असं म्हणतो. म्हणजेच काय? ज्यावेळेस वस्तू आणि सेवांच्या किमती सतत वाढत जातात, अशा वेळेस होतं काय? तर आपल्याकडे असलेल्या पैशाची खरेदी शक्ती कमी होत जाते. फॉर एक्झाम्पल, ज्या वेळेस एखादी वस्तू खरेदी करण्यासाठी आपल्याला काही महिन्यांपूर्वी जर 100 रुपये लागत असतील, तर तीच वस्तू खरेदी करण्यासाठी आता आपल्याला 150 ते 200 रुपये ऑलमोस्ट मोजावे लागतात. अशी ज्यावेळेस परिस्थिती निर्माण होते, या परिस्थितीला महागाई असं म्हटलं जातं. महागाईचे वेगवेगळे प्रकार आहेत: क्रीपिंग इन्फ्लेशन, वॉकिंग इन्फ्लेशन, रनिंग इन्फ्लेशन आणि हायपर इन्फ्लेशन. अशा प्रकारचे 4 प्रकारचे महागाईचे प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजेच काय? रांगणारी महागाई, चालणारी महागाई, पळणारी महागाई आणि बेसुमार महागाई. अशा प्रकारचे 4 प्रकारचे इन्फ्लेशनचे प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. याच्या खोलामध्ये अधिक न जाता आता जी काही परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते एकूण अर्थव्यवस्थेमध्ये, विशेष करून अमेरिकन अर्थव्यवस्थेमध्ये, त्या ठिकाणी वस्तू आणि सेवांच्या किमतींमध्ये सतत वाढ दिसून येते. परिणामी अमेरिकेमध्ये महागाईची परिस्थिती ही 2021 नंतर सतत त्या ठिकाणी आपल्याला असल्याची पाहायला मिळते. आणि अशी परिस्थिती निर्माण होण्यापाठीमागची कारणं काय आहेत? 2019-20 मध्ये कोविडचं जे काही प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात झालं होतं, त्यावेळेस एकूणच अर्थव्यवस्था ठप्प झाल्या होत्या, एकूणच उद्योगधंदे ठप्प झाले होते, लोकांच्या हाताला काम नव्हतं, बेरोजगारीचं प्रमाण हे भरमसाठ झालं होतं. आणि अशा परिस्थितीमध्ये लोकांच्या हातामध्ये पैसा देण्यासाठी अमेरिकन सरकार किंवा इतर देशाच्या अनेक सरकारांनी, आज आपण अमेरिकन सरकार किंवा अमेरिकन अर्थव्यवस्थेच्या कॉन्टेक्स्टमध्ये चर्चा करत असल्यामुळे आपण अमेरिकेच्या बद्दल बोलूयात. त्यावेळेस अमेरिकन सरकारने कोविडच्या परिस्थितीमध्ये कोविडच्या काळामध्ये जी काही परिस्थिती निर्माण झाली, त्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी अमेरिकन सरकारने त्यांच्या अर्थव्यवस्थेमध्ये अतिरिक्त प्रमाणात पैसा ओतण्याचं काम चालू केलं. हे कशाच्या माध्यमातून झालं? अमेरिकन गव्हर्नमेंटने जाहीर केलेले वेगवेगळ्या प्रकारचे स्टिम्युलस पॅकेजेस, प्लस अमेरिकेच्या मध्यवर्ती बँकेने म्हणजे फेडरल बँकेने व्याजदरांमध्ये केलेली भरमसाठ कपात. व्याजदर जे होते अमेरिकन अर्थव्यवस्थेमध्ये त्यांच्या फेडरल बँकेकडून लावण्यात आलेले, त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात कपात करण्यात आली. आणि ज्या वेळेस अशा प्रकारची कपात व्याजदरांमध्ये केली जाते, आपण जसं आज ऐकतो की आरबीआयने रेपो रेट कमी केले किंवा रेपो रेट वाढवले, याच प्रकारच्या
जे काही उपाययोजना आहेत त्या अमेरिकन अर्थव्यवस्थेमध्ये किंवा इतर देशांच्या अर्थव्यवस्थेमध्ये सुद्धा त्या ठिकाणच्या मध्यवर्ती बँकेकडून होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. तशाच प्रकारची जी परिस्थिती कोरोनाच्या काळामध्ये निर्माण झाली, रोजगार गेले, व्यवसाय ठप्प झाले, एकूणच अर्थव्यवस्थेमध्ये डिस्ट्रप्शन आपल्याला पाहायला मिळालं. आणि या परिस्थितीला तोंड देण्यासाठी किंवा त्याच्यातून अर्थव्यवस्थेला बाहेर काढण्यासाठी अमेरिकन सरकारने मोठमोठ्या प्रकारचे पॅकेजेस जाहीर केले. तिथल्या रिझर्व्ह बँकेने मोठ्या प्रमाणात व्याजदरामध्ये कपात केली. व्याजदरामध्ये कपात करणं किंवा रेपो रेट कमी करणं यालाच आपण चीप मॉनिटरी पॉलिसी असं म्हणतो किंवा स्वस्त पैशांचं धोरण. व्याजदर कमी केल्यामुळे काय होतं की लोकांना कमी व्याजदरामध्ये पैसा मिळतो आणि अशा वेळेस लोकांचं व्याज घेण्याचं प्रमाण वाढत जातं, कर्ज घेण्याचं प्रमाण वाढत जातं आणि अर्थव्यवस्थेमध्ये अतिरिक्त पैसा ओतला जातो. या परिस्थितीला चीप मॉनिटरी पॉलिसी असं म्हटलं जातं, स्वस्त दरामध्ये लोकांना पैसा पुरवणं. आणि हीच परिस्थिती काहीशी अमेरिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. त्यामुळं सरकारने ओतलेला अतिरिक्त पैसा आणि आरबीआय त्यांच्या रिझर्व्ह बँकेने कमी केलेले व्याजाचे दर यामुळं अमेरिकन अर्थव्यवस्थेमध्ये अतिरिक्त पैसा निर्माण झाला किंवा अतिरिक्त पैसा त्या अर्थव्यवस्थेमध्ये ओतला गेला. त्याचा परिणाम असा झाला की ज्या वेळेस कोविडची सिच्युएशन बऱ्यापैकी कव्हर होत गेली आणि अर्थव्यवस्था परत नव्याने ओपन होत गेल्या किंवा अमेरिकन अर्थव्यवस्था नव्याने ओपन झाली, त्यावेळेस लोकांच्या मागणीमध्ये प्रचंड वाढ झाली. कारण लोकांच्या हातामध्ये आलेला अतिरिक्त पैसा जो आरबीआय त्यांच्या फेडरल बँकेने आणि अमेरिकन सरकारने त्या ठिकाणी ओतला होता, यामुळं अतिरिक्त मागणी निर्माण झाली. परंतु या मागणीला जो पुरवठा पाहिजे होता किंवा जो सप्लाय पाहिजे होता तो सप्लाय होऊ शकला नाही. त्याच्या पाठीमागची कारणे तशीच होती. कोरोनाच्या काळामध्ये सप्लाय चेन वर्ल्ड वाईड सप्लाय चेन डिस्टर्ब झाली होती. सप्लाय चेन वर्ल्ड वाईड डिस्टर्ब झाल्यामुळे जो कच्च्या मालाचा पुरवठा व्हावा लागतो अर्थव्यवस्थेमध्ये तो होण्याचं प्रमाण अतिरिक्त कमी झालं होतं किंवा ते होणं सहज शक्य नव्हतं. आणि हे सहज शक्य नसल्यामुळं एकूणच प्रोडक्शन इन्क्रीज होणं ही सोपी गोष्ट नव्हती किंवा त्या तुलनेमध्ये ज्या तुलनेमध्ये मागणी वाढत गेली त्या तुलनेमध्ये सप्लाय करणं शक्य झालं नाही. परिणामी वस्तू आणि सेवांच्या किमतीमध्ये भरमसाठ वाढ पाहायला मिळाली आणि त्यालाच आपण इन्फ्लेशन असं म्हणतो, म्हणजे महागाई सतत वाढत गेली. ही महागाई कुठल्या प्रकारची होती तर ज्यावेळेस आपण दोन प्रकार पाहिले, डिमांड पुल इन्फ्लेशन आणि सप्लाय पुश इन्फ्लेशन, तर ही महागाई होती सप्लाय पुश इन्फ्लेशन. अशा प्रकारची महागाई मागणी अतिरिक्त होती परंतु पुरवठा त्या तुलनेत होत नव्हता. आणि ज्यावेळेस अशी परिस्थिती निर्माण झाली, सतत महागाई वाढत गेली आणि ही महागाई कमी करण्यासाठी एकतर दोन गोष्टी कराव्या लागतात. अर्थव्यवस्थेतील पैसा जो अतिरिक्त झालेला आहे म्हणजे लोकांच्या हातातला अतिरिक्त पैसा काढून घ्यावा लागतो आणि सोबतच दुसरी गोष्ट आहे की सप्लाय वाढवणं. परंतु सप्लाय वाढवणं, इन्स्टंट सप्लाय वाढवणं ही गोष्ट तेवढी काही शक्य होत नाही, कोणालाच होत नाहीये. फॉर एक्झाम्पल आता जर घ्यायचं झालं आपल्या कॉन्टेक्स्टमध्ये की आपल्याकडे जर पाहिलं एखाद्या वस्तूची किंमत जर सतत वाढत गेली, फॉर एक्झाम्पल आपल्याकडे नॉर्मली कांदा पिकाबद्दल बोललं जातं. कांदा पिकाच्या किमती ज्यावेळेस सतत वाढत जातात त्यावेळेस त्याचं कारण असतं त्याचा सप्लाय कमी होतो. अशा वेळेस सप्लाय इन्स्टंट वाढवणं ही गोष्ट सहज शक्य नाही, त्यासाठी काही काळ जाऊ द्यावा लागतो. तशाच प्रकारची काहीशी परिस्थिती आपल्याला अमेरिकन अर्थव्यवस्थेमध्ये सुद्धा पाहायला मिळाली आणि परिणामी सप्लाय त्या डिमांडला मीट होऊ शकला नाही आणि इन्फ्लेशन नावाची ही जी काही गोष्ट आहे ती अमेरिकन अर्थव्यवस्थेमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. आता हे इन्फ्लेशन कमी करण्यासाठी अमेरिकन अर्थव्यवस्थेमधील रिझर्व्ह बँकेने जे काही दर होते व्याजाचे ते दर वाढवायला सुरुवात केली, म्हणजे रेपो रेटमध्ये वाढ करण्यास सुरुवात केली. रेपो रेटमध्ये वाढ करण्यास सुरुवात केल्यामुळं कर्ज महाग झाले आणि ही कर्ज महाग झाल्यामुळं त्या ठिकाणच्या ज्या काही उद्योगधंदे आहेत या उद्योगधंद्यांसाठी किंवा तिथल्या अमेरिकन अर्थव्यवस्थेमधील जे वेगवेगळ्या प्रकारचे सेक्टर आहेत, ऑटो सेक्टर म्हणा, बँकिंग सेक्टर म्हणा किंवा इतर रिअल इस्टेट सेक्टर म्हणा किंवा इतर जी क्षेत्र आहेत त्या सेक्टरसाठी सप्लाय वाढवण्यासाठी जो काही पैसा हवा होता तो पैसा महाग झाला, कारण त्या ठिकाणच्या रिझर्व्ह बँकेने वाढवलेले रेपो रेट. हा म्हणजे दुहेरी इम्पॅक्ट त्या सेक्टरमध्ये त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. एक पहिली गोष्ट सप्लाय चेन डिस्टर्ब झाली होती आणि दुसरी गोष्ट ही सप्लाय चेन
जी डिस्टर्ब झाली होती ती परत जागेवर आणण्यासाठी ज्या वेळेस सप्लाय करणं गरजेचं होतं त्यावेळेस त्यांना जो काही कर्ज पुरवठा होणं गरजेचा होता तो कर्ज पुरवठा महाग झाल्यामुळं त्या ठिकाणच्या कंपन्यांच्या प्रोडक्शनवरती एकूणच परिणाम आपल्याला पाहायला मिळाला आणि ही जी परिस्थिती आहे ही सतत वाढत गेली. परिणामी डिमांड आणि सप्लाय यामध्ये मॅच कधीच होऊ शकलं नाही आणि ही परिस्थिती खूप काळ मार्केटमध्ये तशीच राहिली. परिणामी महागाई सतत मार्केटमध्ये राहिली आणि आज सतत राहणारी महागाई किंवा जास्त काळ राहणारी अर्थव्यवस्थेतील महागाई, अतिरिक्त महागाई ही रिसेशनला एक जन्म देते किंवा ज्याला आपण मंदी म्हणतो, मंदीला जन्म देते. तशाच प्रकारची काहीशी परिस्थिती आपल्याला अमेरिकन अर्थव्यवस्थेमध्ये आज पाहायला मिळते. हे होत असताना झालं काय की त्या ठिकाणचे जे काही सेक्टर होते इकॉनॉमी मधील वेगवेगळ्या प्रकारची जी सेक्टर आपण म्हणतो, बँकिंग सेक्टर म्हणा, आपण काही काळामध्ये मधल्या काही काळात 2022-23 मध्ये ऐकलं सुद्धा की अमेरिकेतील काही बँका डबघाईला आल्या होत्या. ही गोष्ट आपण ऐकली. अमेरिकेतील अर्थव्यवस्थेमध्ये जे काही कंपन्या काम करतात, जे वेगवेगळ्या सेक्टर मधल्या कंपन्या, त्यांचे जे प्रोडक्शन होतं ते कमी झालं, त्यांचा सेल्स कमी झाला, त्यांचा एकूण प्रॉफिट रेशो कमी झाला. जे काही क्वार्टरली नंबर येतात त्यांचे बॅलन्स शीट ते निगेटिव्ह पाहायला मिळालं. ही सर्व परिस्थिती होत असताना त्या तुलनेमध्ये सप्लाय होणं शक्यच झालं नाही आणि एकूणच महागाईची परिस्थिती निर्माण झाली. म्हणून झालं काय, जो काही लोकांकडे अतिरिक्त पैसा होता तो इन्व्हेस्टमेंट म्हणून लोकांनी बॉन्डमध्ये अमेरिकन सरकारने बॉन्डच्या प्राइसमध्ये, अमेरिकन सरकारच्या बॉन्डच्या प्राइसमध्ये सतत वाढ होत गेली. कारण लोकांनी जो अतिरिक्त झालेला पैसा होता तो अमेरिकन बॉन्डमध्ये गुंतवायला सुरुवात केली. अशा वेळेस ज्या वेळेस अमेरिकन बॉन्डच्या यील्ड या सतत वाढत गेल्या, बॉन्ड हा अर्थव्यवस्थेतील बॉन्डचा वापर हा गव्हर्नमेंटकडून दोन ठिकाणी केला जातो. एक, गव्हर्नमेंटला ज्यावेळेस अतिरिक्त पैशांची गरज असते काही गोष्टींसाठी त्यावेळेस बॉन्डचा मार्ग स्वीकारला जातो आणि दुसरा बॉन्डचा उपयोग असा केला जातो की अर्थव्यवस्थेतील अतिरिक्त पैसा काढून घेण्यासाठी सुद्धा बॉन्डचा वापर केला जातो. त्या ठिकाणची जी काही सरकार आहेत, मध्यवर्ती सरकार, त्यांच्याकडून बॉन्ड जारी केले जातात. ते बॉन्ड इन्व्हेस्टर लोकांकडून खरेदी केले जातात आणि सरकारला पैसा दिला जातो. त्या बॉन्डवरती काही प्रमाणात आपल्याला व्याज मिळतं. ज्यावेळेस या बॉन्डचा दर, अमेरिकन बॉन्डवरती मिळणारा व्याजाचा दर हा वाढत गेला त्यावेळेस लोकांनी त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करायला सुरुवात केली. पण मधल्या काळामध्ये एक अशी परिस्थिती निर्माण झाली की शॉर्ट टर्म बॉन्ड यील्ड म्हणजे 2 वर्षाचे बॉन्ड यील्ड, 2 वर्षाच्या बॉन्डवरती जे व्याजदर होता तो 10 वर्षाच्या बॉन्डच्या व्याजदरापेक्षा अतिरिक्त झाला. आणि ज्या वेळेस शॉर्ट टर्म बॉन्ड यील्ड हे लॉंग टर्म बॉन्ड यील्डला क्रॉस करतात किंवा त्यापेक्षा अतिरिक्त उत्पन्न द्यायला चालू करतात त्यावेळेस त्याला बॉन्ड यील्ड इनव्हर्स कर्व किंवा इनव्हर्स बॉन्ड यील्ड कर्व असं म्हटलं जातं. आणि अशी परिस्थिती ज्यावेळेस मार्केटमध्ये किंवा अर्थव्यवस्थेमध्ये तयार होते, इनव्हर्स बॉन्ड यील्ड कर्व जो आपल्याला पाहायला मिळाला 2021 मध्ये, 1 एप्रिल 2022 पासून अमेरिकेमध्ये इनव्हर्स बॉन्ड यील्ड कर्व अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली. आणि ही परिस्थिती म्हणजे खऱ्या अर्थाने होऊ घातलेली मंदी आपल्याला दाखवते. जर इथून पाठीमागची जर इनव्हर्स बॉन्ड यील्ड कर्व म्हणजे कमी काळाच्या ज्या बॉन्ड यील्डचे दर आहेत ते जास्त कालावधीच्या बॉन्ड यील्डच्या दराच्या वरती जायला सुरुवात करतात, अशा परिस्थितीला इनव्हर्स बॉन्ड यील्ड कर्व असं आपण म्हणतो. आणि हीच परिस्थिती 1 एप्रिल 2022 पासून अमेरिकेमध्ये आपल्याला दिसून आली. इनव्हर्स बॉन्ड यील्ड कर्व हा आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळाला. बराच काळ अर्थव्यवस्थेमध्ये अमेरिकेच्या अशा प्रकारची परिस्थिती राहिली आणि हा जो इनव्हर्स बॉन्ड यील्ड कर्व किंवा अशा प्रकारची ज्यावेळेस परिस्थिती निर्माण होते, ज्या वेळेस असं काही इतिहासात झालेलं आहे, ज्या वेळेस अशा प्रकारचा इनव्हर्स बॉन्ड यील्ड कर्व आपल्याला इतिहासामध्ये अमेरिकेच्या पाहायला मिळाला, त्यावेळेस त्या अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेमध्ये आपल्याला पुढील काळामध्ये मंदी पाहायला मिळाली किंवा रिसेशन पाहायला मिळालं. मग हा इनव्हर्स बॉन्ड यील्ड कर्व हा कधी झाला त्याचा जर आपण आढावा घेतला तर 1978 ऑगस्ट 1978 ला अशा प्रकारचा इनव्हर्स बॉन्ड यील्ड कर्व अमेरिकन अर्थव्यवस्थेमध्ये पाहायला मिळाला. त्यावेळेस त्या बॉन्ड यील्ड कर्व नंतर पुढच्या काही महिन्यांमध्ये म्हणजे 1978 ला ज्यावेळेस अशी परिस्थिती निर्माण झाली त्यावेळेस पुढच्या 17 महिन्यांनंतर
अमेरिकन अर्थव्यवस्थेमध्ये खूप मोठ्या प्रमाणात मंदी पाहायला मिळाली. 1978 नंतर अशी परिस्थिती कधी निर्माण झाली तर 1980 साली. 1980 साली अशी परिस्थिती निर्माण झाली ज्यावेळेस इन्व्हर्स बॉन्ड यील्ड कर्व आपल्याला पाहायला मिळाला आणि त्यानंतर 9 महिन्यांमध्ये पुढच्या अमेरिकन अर्थव्यवस्था मंदीमध्ये गेली. 1980 नंतर 1988 ला सुद्धा सेम परिस्थिती निर्माण झाली, इन्व्हर्स बॉन्ड यील्ड कर्व, आणि त्यानंतर 18 महिन्यातच अमेरिकन अर्थव्यवस्था ही मंदीच्या परिस्थितीमध्ये गेली. तशीच परिस्थिती 2002 मध्ये पाहायला मिळाली, इन्व्हर्स बॉन्ड यील्ड कर्व, आणि पुढच्या 13 महिन्यात अमेरिकन अर्थव्यवस्था मंदीमध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळाली. त्याच्यानंतर 2005 साली अशा प्रकारची परिस्थिती परत निर्माण झाली इन्व्हर्स बॉन्ड यील्ड कर्वची, आणि खूप मोठं रिसेशन 2007, 8, 9 ला आपल्याला पाहायला मिळालं. इन्व्हर्स बॉन्ड यील्ड कर्व हा कधी निर्माण झाला 2005 साली तर डिसेंबर 2005 मध्ये इन्व्हर्स बॉन्ड यील्ड कर्वला सुरुवात झाली, आणि त्याच्यानंतर 23 महिन्यात म्हणजे 2007 मध्ये खूप मोठ्या प्रमाणात मंदी जी आपण अनुभवली एकूणच जागतिक बाजारामध्ये, तर ती परिस्थिती आपल्याला पाहायला मिळाली. 2019 मध्ये सुद्धा अशाच प्रकारचा इन्व्हर्स बॉन्ड यील्ड कर्व पाहायला मिळाला. त्यानंतर सुद्धा 5 महिन्यात पुढच्या रिसेशन अमेरिकन अर्थव्यवस्थेमध्ये पाहायला मिळालं. ते खूप काळ टिकलं नाही, 3-4 महिन्यासाठी ते रिसेशन आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळालं. परंतु इन्व्हर्स बॉन्ड यील्ड कर्वचा हा एक इतिहास आहे. ज्या ज्या वेळेस अशा प्रकारचे इन्व्हर्स बॉन्ड यील्ड कर्वची परिस्थिती तयार होते किंवा तशा प्रकारची परिस्थिती होते, त्यानंतर पुढच्या काही महिन्यामध्ये अर्थव्यवस्थेमध्ये मंदी येते. ही एक इतिहास आपल्याला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. आणि अशीच काहीशी परिस्थिती 1 एप्रिल 2022 मध्ये आपल्याला अमेरिकन अर्थव्यवस्थेमध्ये पाहायला मिळाली. त्या ठिकाणी 1 एप्रिल 2022 मध्ये इन्व्हर्स बॉन्ड यील्डला सुरुवात झाली. इन्व्हर्स बॉन्ड यील्ड कर्व त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला, आणि त्या ठिकाणाहून आता जर आपण पाहिलं तर ऑलमोस्ट 22-23 महिन्याचा कालावधी लोटलेला आहे, ऑलरेडी उलटून गेलाय, आणि आता परत मंदीच्या चर्चांना उधाण आलंय. तर अमेरिकेमध्ये खरंच मंदी येईल का याची शक्यता 100% नाकारता येत नाही. कारण इन्व्हर्स बॉन्ड यील्ड कर्वचा जर इतिहास पाहिला तर अर्थव्यवस्थेमध्ये मधील मंदीचं जे काही पर्सेंटेज आहे ते 95 ते 100% पर्यंत आपल्याला पाहायला मिळतं. आणि तीच परिस्थिती आज आपल्याला अमेरिकन अर्थव्यवस्थेमध्ये पाहायला मिळते. मग अमेरिकन अर्थव्यवस्था मंदीमध्ये जाईल का तर नक्कीच आपल्याला असं म्हणायला वाव आहे की अमेरिकन अर्थव्यवस्था मंदीमध्ये जाऊ शकते. त्याची जी काही पर्सेंटेज आहे एकूण इन्व्हर्स बॉन्ड यील्ड कर्वचा इतिहास पाहता तर ते 95 ते 100% दरम्यान पाहायला मिळतं. आणि ती परिस्थिती आज अमेरिकन अर्थव्यवस्थेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. या परिस्थितीवरती अजून एक गोष्ट, ऑलरेडी सप्लाय चेन डिस्टर्ब झाल्यामुळे हे सगळं होतंय, आणि आता जे काही ट्रम्प टॅरिफ किंवा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून जे काही ट्रम्प टॅरिफ आपण सतत ऐकतो हा शब्द, इतर देशातून जो काही माल अमेरिकेमध्ये आयात केला जातो किंवा इतर देश अमेरिकेमध्ये जो काही माल निर्यात करतात, एक्सपोर्ट करतात, त्याच्यावरती अतिरिक्त कर लावणं, अशा प्रकारचं जे काही ट्रम्प यांचं जे धोरण आहे, या धोरणाचा सुद्धा इम्पॅक्ट सप्लाय चेन डिस्टर्ब होण्यासाठी अतिरिक्त प्रमाणात होऊ शकतो, आणि त्याचा परिणाम हा अतिरिक्त महागाईमध्ये आपल्याला पाहायला मिळू शकतो. ऑलरेडी महागाईची असलेली परिस्थिती ही अजून वर्स होताना आपल्याला पाहायला मिळू शकते, आणि त्यानंतर जी काही परिस्थिती निर्माण होईल तर ती 100% अमेरिकन अर्थव्यवस्था ही महागाईमध्ये जाण्याची दाट शक्यता आपल्याला या ठिकाणी दिसून येते. ट्रम्प टॅरिफ हे एक खूप मोठं त्याला कारण आता होऊ शकतं की अमेरिकन अर्थव्यवस्था मंदीमध्ये जाऊ शकते. या अमेरिकन अर्थव्यवस्थेच्या मंदीचा जर इतिहास पाहिला आपण तर गेल्या 3 ज्या मंदी आपण चार्टवर जर आपण पाहिल्या, त्याचा जर स्टडी केला आपण तर असं आपल्याला दिसून येतं की 2000 ची जी मंदी होती, 2001 ची जी मंदी होती, त्या मंदीच्या काळामध्ये अमेरिकन शेअर बाजाराचा जो निर्देशांक आहे डाऊ, यामध्ये आपल्याला ऑलमोस्ट 33% करेक्शन पाहायला मिळालं होतं. 33% अमेरिकन मार्केटमध्ये फॉल पाहायला मिळाला होता. त्यानंतर जो काही इन्व्हर्स बॉन्ड यील्ड कर्व तयार झाला आणि त्यानंतर जी मंदी आली तर ती मंदी पुढची होती 2009 साली, 7, 8, 9 सालची मंदी. त्या मंदीच्या काळामध्ये अमेरिकन अर्थव्यवस्था किंवा अमेरिकन शेअर बाजार 50% फॉल आला आपल्याला पाहायला मिळाला. त्यानंतर जी मंदीची परिस्थिती निर्माण झाली होती 2020 मध्ये एकूण कोविडच्या परिस्थितीमध्ये,
खूप काळ ती टिकली नाही, 3-4 महिन्यासाठी ती मंदी आपल्याला पाहायला मिळाली, पण ती मंदीचीच परिस्थिती होती, रिसेशनच होतं. त्यावेळेस अमेरिकन अर्थव्यवस्थेमधील फॉल हा 40% दरम्यान होता. म्हणजे 40% अमेरिकन मार्केटमध्ये फॉल आल्याचं पाहायला मिळालं. आणि आजची जर परिस्थिती पाहिली तर एकूणच, आणि या मंदीचं एकूणच जर आपण त्याची व्याप्ती पाहिली तर अमेरिकन बाजारामध्ये पुढच्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणात फॉल आपल्याला पाहायला मिळू शकतो, याची शक्यता नाकारता येत नाही. आणि त्याचा परिणाम हा इतर देशांच्या अर्थव्यवस्थांमध्ये सुद्धा पाहायला मिळू शकतो, याचीही शक्यता नाकारता येत नाही. ज्या प्रकारे ट्रम्प टॅरिफ हा विषय खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला समोर येताना दिसतोय, तर अशा प्रकारची जर परिस्थिती किंवा अशा प्रकारचा जर स्टान्स आहे अमेरिकन अध्यक्षांचा, तर तो जर यापुढे राहिला तर एकूणच जी काही मंदीची परिस्थिती आहे ती सर्व देशांमध्ये पाहायला मिळू शकते. तर हा एकूण इतिहास होता अमेरिकन अर्थव्यवस्थेच्या मंदीबाबतचा. त्यामुळे येणारा काळ हा अतिशय सावधानतेने राहण्याचा किंवा मार्केटमध्ये अतिशय काळजीपूर्वक आपली इन्व्हेस्टमेंट ठेवण्याचा असू शकतो किंवा तशी परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळं आज जे काही मार्केटमध्ये आपल्या इंडियन स्टॉक मार्केटमध्ये रिव्हर्सल पाहायला मिळतोय, एक पुलबॅक पाहायला मिळतोय, हा पुलबॅक सस्टेनेबल असू शकतो का, याबद्दल निश्चितच एक शंका घेण्याचं कारण आहे. आपल्या भारतीय बाजारामध्ये ऑलरेडी स्टॉकच्या प्राइस मध्ये जर आपण पाहिलं तर 30 ते 50% ऑलरेडी करेक्शन होऊन गेलेलं आहे. अजून काही करेक्शन मे बी होऊ शकतं. खूप मोठ्या प्रमाणामध्ये इंडियन स्टॉक मार्केटमध्ये फॉल राहिला आहे अशी काही परिस्थिती नाहीये, परंतु अजून 10 ते 15% फॉल आपल्याला मे बी अनुभवायला मिळू शकतो. पण हा फॉल होत असताना लगेच रिव्हर्सल येईल का, तर ते खूप महत्वाचं आहे. ही मंदीची परिस्थिती किती काळ अर्थव्यवस्थेमध्ये अशाच प्रकारे राहू शकते, याबद्दल आज तरी आपण कुठल्याही प्रकारचं फोरकास्ट करू शकत नाही. त्यामुळं एकूणच अर्थव्यवस्थेचं चित्र पाहता, जागतिक अर्थव्यवस्थेचं चित्र पाहता, अमेरिकन अर्थव्यवस्थेचं चित्र पाहता, ट्रम्प यांच्याकडून होणाऱ्या ज्या काही पॉलिसी आहेत त्याच्याकडे जर पाहता, तर एकूणच शेअर बाजारामध्ये इन्व्हेस्टमेंट करत असताना खूप काळजीपूर्वक इन्व्हेस्टमेंट करणं हे गरजेचं आहे. अमेरिकन अर्थव्यवस्था मंदीच्या उंबरठ्यावर आहे का, तर नक्कीच आहे. एकूण जर चार्ट पाहिले आपण अमेरिकन ज्या निर्देशांक आहेत डाऊ जोन्स, तर तो ऑलरेडी करेक्शन मोड मध्ये गेलेला आहे. मंथली बेसिस वरती जर आपण चार्ट पाहिले तर त्यामध्ये आपल्याला करेक्शन आल्याचं पाहायला मिळतंय. एकूणच अमेरिकन अर्थव्यवस्थेमध्ये त्या निर्देशांकाची जी स्ट्रेंथ आहे ती निगेटिव्ह झालेली आहे आणि एकूणच मंदी येण्याची चिन्ह ही अतिरिक्त होत असताना आपल्याला पाहायला मिळू शकतात. त्या ठिकाणच्या जो काही आता फेडची मीट झाली किंवा तिथल्या अमेरिकन जी काही रिझर्व्ह बँक आहे त्यांची फेडरल बँक, मध्यवर्ती बँक, त्याची जी काही आता लास्ट मीटिंग आपण पाहिली त्यामध्ये त्यांनी व्याजाच्या दरामध्ये कुठलीही कपात केलेली नाही. हे सतत व्याजाचे दर जास्त असणं आणि सप्लाय चेन डिस्टर्ब ऑलरेडी आहे, तो अजून डिस्टर्ब होणं, ही अमेरिकन अर्थव्यवस्थेला मंदीच्या बाजूला ढकलणारी एकूण परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळं शेअर बाजारातील आपली इन्व्हेस्टमेंट ही जर येणाऱ्या काही काळामध्ये इंडियन स्टॉक मार्केटमध्ये आपल्याला बाउन्स बॅक पाहायला मिळाला किंवा पुलबॅक पाहायला मिळाला, आपल्या शेअरच्या किमतीमध्ये काही वाढ होत असताना पाहायला मिळाली आणि आपली जी काही लॉस आज ऑलमोस्ट लोक लॉस मध्ये आहेत ते जर लॉस कव्हर होत असताना पाहायला मिळाले, कोणाचे पोर्टफोलिओ 30 ते 50% मायनस आहेत, जर तो जो काही मायनस आहे ते जर पर्सेंटेज 10-15% पर्यंत आलं तर काही प्रमाणात का होईना आपण मार्केटमध्ये आपला लॉस बुक करणं हे शहाणपणाचं ठरेल, यामध्ये माझ्या मनामध्ये तरी कुठलीही शंका नाही. तर मित्रांनो, ही एकूणच परिस्थिती आहे ग्लोबल मार्केटची. जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शक्य तेवढं शेअर करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.